नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे माझ्या सासूबाईंचे पित्र, सो त्याची तयारी मला आता करायची आहे। सो आपण नंतर भेटूया। चल बाय। ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होत आलेला आहे आणि आता काकूंच्या पोळ्या चालू। सो मी तुम्हाला दाखवते की आज परत काय काय बनवण्यात आलं, कारण आज माझ्या सासूबाईंचे पित्र आहे। सो इथे किती राहिले काकू पोळ्या? एकच राहिले ना? ते काकूंच्या मस्त पोळ्या चालली आणि इथे ऑलमोस्ट काकूंनी वडे बनवले छान मस्तपैकी। आज भजी बनवली पालक विथ कांदा आणि इकडे कढी वगैरे बनवली आहे। त्याच्यानंतर इकडे थापलेल्या वड्या, त्याच्यानंतर इथे मिक्स भाजी आणि ती अळूचं वडी आणि इकडे डाळ वगैरे बनवली आहे। खाली खीर आहे, काय बटाट्याची भाजी आणि राईस वगैरे बनवलेला आहे आणि इकडे असे पापड वगैरे सगळं तळून झालेलं आहे। आता फक्त काकूंच्या पोळ्या झाल्या की ऑलमोस्ट सगळं वगैरे जेवायला येईल, मग तेव्हा आपण भेटू। आज जरा जास्त स्वयंपाक झाला ना काकू आपला? हो, आणि आईला काला जामून आवडायचं म्हणून पप्पांनी जामून आवडतं म्हणून जामून असं आणून ठेवलेलं आहे ऑलरेडी। सो आणि इथं वाजलेत असं लवकरच आहे, म्हणजे 11:30 पावणे 12च्या घास घ्यायला पाहिजे असं। तो वरून माळ वगैरे आणायला गेलेला आहे। फोटो वगैरे आम्ही इथे ठेवतो, फोटो वगैरे केलं असं काहीसं आहे। बेबीची आंघोळ झाली आणि तो झोपला आत्ताच, खूपच किरकिर करत होता, मग झोपला। कारण आता आज आईच्या म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाही पाय वगैरे पडायचं सगळं असतं। सो सवाशीन जेवायला येणार आहे। सो कोण येणार आहे? कीप वॉच। मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट अशी शेअर करायची होती की बेबीचं वॅक्सिन ज्या दिवशी दिलं, जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल। सो ज्या दिवशी वॅक्सिन त्या दिवशी इव्हिनिंगच्या टायमिंगला बेबी लिटरली पुढे सरकायला लागला। आम्हाला खूपच छान वाटलं, तर ती एक मोठी गोष्ट होती आमच्यासाठी। तर तो मस्तपैकी छान छान असं हे करायला, मग माहीत नाही मे बी त्या वॅक्सिनचं वेट करत होता की तो पिरियड होता की मे बी कोइन्सिडन्स पण असेल, तर आम्हाला खूप छान वाटलं। नाही तर मस्त इकडे तिकडे ह्या स्पेसमध्ये इथे ती जी भिंत दिसते तिथे तो जातो, तिकडे मॅट होती तिकडे तो हे करतो आणि सगळं घरभर त्याला असं फिरायचं असतं। आणि या साईडलाही ह्या जो टेबल आहे या टेबलाच्या इथे याला हात लावत बसतो। तर असं, कारण आता हे ड्रॉवर लवकरच याचं काहीतरी बंदोबस्त करायला लागेल, कारण तो जसं त्याला हे करेल तसं ते हे ओपन करेल की इझिली ओपन होतात। सो ते काहीतरी करू आणि तो असं इकडे मग त्याला ट्राय करतो की इकडे मॅट वगैरे आथरतो आणि मग इकडं तो एवढ्या जागेमध्येच फिरेल, कारण स्पेस तशी भरपूर आहे फिरण्यासाठी। इथून कार्पेटचे असं पूर्ण एरिया आहे, पण त्याला इकडे जायचं असतं, तिकडे दरवाजे तिकडे जायचं असतं किंवा मग इकडे जायचं असतं। काहीसं सध्या चालू आहे। वरून फ्लॉवर्स वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे। आता पूजेची तयारी मला करायला लागेल, तर मी इथे पूजा वगैरे दिवा वगैरे मांडून घेते। ठीक आहे बेबी? ती बाई येईल आता, तोपर्यंत आपण क्रंची पार्टी म्हणजे असं हे नाहीये, थोडंसं काढलं तर चालेल का? असं नाही, जेवण ना सगळं करायचं असतं। जेवण आरामात मी माझी ताटं करतो परत बस। जेवण आरामात जेवा, इकडं कोणी येणार नाही, आपण दोघीच। हो जेवा तुम्ही आरामात। माझ्या सासूबाई हां, मी नव्हते बघितले ह्यांना कधी, नाही खाली कधीच नाही, ते कधीतरीच यायचे ना। बस बस जेवा, फक्त हे तुम्हाला देऊ का? पिशवी?
असं सगळं आवरलं आहे. आता वरूनचं आणि पप्पांचं जेवण चालू आहे आणि काकूंचंही जेवण वगैरे सगळं झालं ते, त्यांचे भांडे आवरतात ते. आणि बेबीला मी इथं खेळवते कारण मी नंतर जेवते म्हटलं, अजून काही वेळ नाही झाला. तोपर्यंत वरूनचं त्यांचं जेवण म्हणजे मग मला बघता येईल आणि मग मला जेवते. सो चलो बाय बाय. हा ब्लॉग इथेच एंड करते. बाय, टेक केअर.